सुंदर गोयचे स्वप्न हे केवळ भाऊसाहेब बांदोडकरांनी पाहिले. त्याने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. काही विद्यार्थी असतात, शिक्षक असतात, निवडक असतात, म्हणून आवर्जून सांगता की आमच्या गोंयांत असा दुसरा एकूय नेतो ना की इतली वर्सां त्याची पुण्यतिथी आणि जयंती आम्ही आदरान मनयतात. भाऊसाहेबांक जगात अंतराळात आज 53 वर्सां पूर्ण जातात, तरी सुद्धा त्यांची पुण्यतिथी गोंयभर जायते लोक अतिशय आदरान मनयतात. असे हे एकमेव नेते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर. आपण 12 ऑगस्ट भाऊंची पुण्यतिथी 53वी साजरी करतो. आणि भाऊनं या गावासाठी जो वारसा दिला होता तो आमचे चेअरमॅन ॲडव्होकेट रमाकांत खलप यांनी इथं महाविद्यालय सुरू करून आणि शाळा सुरू करून पुढे नेला. तसेच सहकार क्षेत्रातली जी मदत होती तिथं बँक उघडून अनेक लोकांना रोजगार दिले. मांजरेगावचे मंडळीचे स्वागत. सर कुठं जे डेव्हलपमेंट जे कार्य चालू आहा ते फक्त आदर्श आम्ही धरतात ते भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यांचे आदर्श घेऊन आम्ही पुढे जातात. आणि प्रत्येक टायमार आम्ही म्हटले सदांच म्हणतात की त्यांचे जे विचार आहात ते पुढे व्हरपाची गरज आहे. आणि ते विचार व्हरता असताना आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यानी गोंया खातीर चिंतलेली ती आम्ही पुढे व्हरतात. म्हणजे ती मागीर शेती आसूं, शाळा आसूं, म्हणजे प्रायमरी गव्हर्मेंट स्कूल्स, परत तशेंच महिलां खातीर कुळमुडकार आसूं, हेका लागून प्रत्येक टायमाचेर सरकारान आसून सुद्दां आमी एसेंब्लीन काही कितलेशेच विशय हे मांडलेले आसात. आणि ते मांडटा असताना आम्ही काळजी घेतात की हे जे विषय आसात ते खंय तरी वाटचालीक लागचे आणि आमच्या सामान्य बहुजन समाजाक न्याय मेळचो. आयज आमी बहुजन समाज म्हणटा आसतना आमी विचार करपाक जाय की आयज प्रत्येक जण जे गोंय राज्यांत जे सरकाराचे स्किमी घेतात हे विचार करपाक जाय की आयज ह्याच सरकारा खातीर युतीच्या सरकार भारतीय जनता पार्टी आणि मोगो पक्ष हे युतीच्या सरकारा खातीर हे सगळे स्किमीचे म्हणजे बेनिफिट्स आहात ते आमच्या स्थानिकांक मेळटात. मागीर ते कितलेशेच स्किमी आसूं, सगळ्यात इम्पॉर्टंट स्कीम आता कुळमुडकाराची जी भाऊसाहेब बांदोडकरान सुरवात केली. आयज कुळमुडकार कायदो आहा, कायद्याच्या भायर आमी वचूंक शकनात आणि कायद्याची पालन करून सगळे आमचे अधिकारी आहात ते काम करतात. आता ते कायदे जर कितें तरी दुरुस्ती करतले जाल्यार आमच्या गोंय सरकारान आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यान एक माझे घर स्कीम केल्या. ही माझी घर स्कीम कित्याक मुडकार जे आहात तांकां न्याय केन्ना बेगिना मेळनासलो. कितलीशींच वर्सां मामलेदारान डेप्युटी कलेक्टरान केसी चलताले आनी ते केसी खंय तरी मार्गाक म्हणजे क्लियर जायना जाल्यार थोडे जाताले. पूण आयज म्हाजे घर स्कीम केली आणि म्हाजे घर स्किमी म्हाका खरेंच अभिमान दिसता ह्या सरकाराचो की म्हाज्या घर स्किमी अंडर कितलेशेच लोकांक न्याय मेळ्ळो आसा. कालूच हांव रिव्ह्यू घेतालो डेप्युटी कलेक्टर कितलेशेच म्हाज्या घर स्किमी अंडर सँक्शन जाल्ले आहात आणि कालूच जर काउंट घेतालो म्हणजे ह्या म्हयन्याचो काउंट घेता जाल्यार ऑलमोस्ट 50च्या वयर म्हाज्या घर स्किमीचे ऑर्डरी रेडी आहात आणि ते ह्या फुडल्या विकान आमी डिस्ट्रिब्यूट करता. म्हणजे खंय तरी भाऊसाहेब बांदोडकरान जे विचार चिंतलेले म्हणजे गोंय कशें आसचें, सामान्य मनीस बहुजन समाज ताका न्याय मेळपा खातीर हे विचारान ह्यो सरकार वयता आणि खरेंच अभिमान दिसता की आमी ह्या युतीच्या सरकारान आहात. आणि फुडें सुद्दां 2027 जे इलेक्शन येतले डेफिनेटली हे युतीच्या सरकारूच आसतले.
भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी जे वांगडात असतले आणि सरकारय घडयतले आणि फुडले जे बहुजन समाजाचे जे प्रश्न आहात आणि जे त्यांचे डिफिकल्टीज जे आहात जे शिरकातात खंय तरी ते न्याय दितले तांकां आणि तांकां तेचो फायदो बेनिफीट जातलो. परत एकदा सगळ्यांक धन्यवाद म्हणटात जे 4.5 वर्सां आयज तुमी सगळे जाण म्हाज्या वांगडा रावल्यात, म्हाजेर विश्वास दवरल्यात आणि प्रत्येक पंचायतीनूय तशेंच विश्वास दवरून काम करतात. मागीर ते खंयच्या डिपार्टमेंटान आसून आयज आमकां गोंय सरकारान मांद्रे मतदारसंघाक तरी जो भाऊसाहेब बांदोडकरांचो मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाक हांव रिप्रेझेंट करतात आणि ते मोगो पक्षाचेर आणि आयज खंय आमकां कमी करूंक दिवंक ना. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट आसून म्हणजे तुम्ही पयशात जाल्यार 40 मतदारसंघा भितर मांद्रे मतदारसंघ पयलीं आसतलो जर डेव्हलपमेंटा कडेन फुडें आहा. म्हणजे डेव्हलपमेंट एका रातीन आनी एका दिसान जायना हें लक्षात धरपाक जाय. तेका प्रत्येक गोष्टीक एक सिस्टम आसता, एक डिपार्टमेंटल फ्लो आसता, तो आमकां मेंटेन करचो पडटा. काही गोष्टी वाटचालीक आहात. खूब जाण म्हणटात मार्केट जायना मांद्रेचें, पूण पयलीं म्हाका दिसता सगळे म्हणजे रवींद्र भवन अजून खंय पावला काय विचारतात आणि कितें, पूण प्रत्येक गोष्टीक सगळे प्रोसिजर आसता आणि तो प्रोसिजर फॉलो जाता. येणाऱ्या 2-3 म्हयन्यांत तुमकां सगळी कामां चालू जाल्ली दिसतली आणि डेफिनेटली जे आमी विचार मांद्रे मतदारसंघात केल्लो आहा जे डेव्हलपमेंटा विशीं ते भाऊसाहेब बांदोडकराक आदर्श दवरूनच केल्लो आहा. मागता सगळ्यां कडेन आमचे कार्यकर्ते आहात ते असेच ठामपणे रावचे आणि डेफिनेटली मांद्रे उदरगती वाटेन रावतले 2027 सुद्धा. धन्यवाद. नाईक म्हणून आयज तुमच्या समोर उभो आसा. म्हाका दिसता म्हाजो आजो आणि माझे जायते जे आमच्या वाड्यावयले जे ज्येष्ठ जे नागरिक जे आता सध्या आमच्या बरोबर ना हांगासर, ते तुम्ही नाव ऐकलं आसतले बापला राया नायक, हे आमचे एक चुलत आजे असो. सो हे भाऊसाहेब बांदोडकरा बरोबर असे खाना खान लावून आवडपी आणि आमची ही फुडली पिढी ह्या मांद्रे मतदारसंघात न्हय तर पेडणे तालुक्यात मोगो पक्षाक हो एक वेगळोच एक आशीर्वाद असा. या भूमीक मोगो पक्ष सिंह म्हटल्यार एक जाणट्यांसून भुरग्यापर्यंत जी एक ताकद असा, जो एक सिंह म्हटल्या बरोबर एक आवर्जून जे लोक म्हणतात ते आणि लोकांक सांगपाची गरज ना. मोगो म्हणजे चिन्ह खंयचे कितें ते, पण ह्या पक्षाक ह्या मांद्रे आणि पेडणे मतदारसंघांसून जो आशीर्वाद असा, म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान जायते केंद्रीय पक्ष गोंयचे पक्ष असे हांगा कार्यरत असतात, काम करतात, पण गोंयचे हे दुखणे गोंयचे जे विषय म्हाका दिसता स्थानिक पक्षाशिवाय हे कोण उचलून धरपाचे म्हाका दिसना अशें. आणि ह्या पक्षान आयज पर्यंत तुम्ही पळोवपाक गेले आसतले जे भाऊसाहेब बांदोडकर जे तुम्ही म्हणतात एक दैवत, ह्या गोंयचो एक दैवत म्हणटा आणि गोंय राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यांच्यानी तुमकां सांगपाची गरज ना त्यांनी कशें कितें कामां केल्ली आहात ती. गांवोगांवी त्यांनी रस्ते, शाळा, शेतकऱ्यांक लागून त्यांनी जायती कामां केल्ली आसात. पण म्हाका दिसना ह्या सरकारान आजपर्यंत ही कामां फुडें घेवन गेल्ल्या अशी. आम्ही म्हणटा कोण मुणकार, आयज कोण मुणकारांक लागून आमच्या पेडणे तालुक्यात कित्येक तरी शेतकरी वर्ग असा आपल्या कुळाक आणि हक्कासाठी झगडटात, पण ते केसी खंय पावल्यात आणि कितले लोकांपर्यंत न्याय मेळ्ळा अजूनपर्यंत सरकार खंय तरी ट्रान्सपरन्सी दाखयना. म्हाका दिसता करता आसतले पण ट्रान्सपरन्सी अजूनपर्यंत कित्याक ना हो प्रश्न जेन्ना पेडणे तालुक्यात आसा. हांव आयच्या ह्या दिसा आम्ही जेन्ना भाऊक आम्ही आमचो भाऊ म्हणटा आणि त्या निमित्तान त्यांच्या पुण्यतिथी जन्म दिवसा सुद्धा आम्ही त्याच्या हांगासर उपस्थित राहून भाऊक आम्ही आशीर्वाद घेता आणि भाऊ फुलां अर्पण करता. पण त्याच आयच्या ह्या दिसा हांव सरकाराकूय विनंती करता जे भाऊसाहेब बांदोडकरांचे आचार विचार आसा ते फुडें घेवन वयचे आणि प्रामुख्यान जे आमची युवा पिढी आसा ते भाऊसाहेबांचे जे कितें कार्य आसा त्यांचे प्रामाणिकपणा आणि ट्रान्सपरन्सी म्हणटा तशी काम, भाऊचे जे कनेक्शन आसा ते आमच्या गोर गरिबांक जे घरोघरी त्यांचे काम करपाची जी पद्धत आसा, लोकांक पर्यंत कनेक्शन आसा, हे त्यांचे कार्य आसा. म्हणून आजपर्यंत त्यांचे नाव आजरामर आसा. आणि येणाऱ्या पुढे पिढीन म्हाका दिसता हांव आयच्या ह्या प्रेस मिडियाच्या भावांक सांगता की ह्या गोंया जर राखपाक जाय जाल्यार आमकां स्थानीक जो पक्ष आसा, खास करून भाऊसाहेब बांदोडकरांचो मोगो पक्ष, ह्याका आशीर्वाद दिवचो आणि तो पक्ष घेऊन फुडें वयचो. भले आम्ही खंयच्या पक्षान आसो वचो पण पक्ष म्हणटा पळय तो आजपर्यंत गोंयान सांबाळून दवरला आणि आजपर्यंत टिकून आसा. स्थानिक पक्ष म्हणटा पळय जो गोंयकारांचो पक्ष हो मोगो पक्ष आसा
आणि येणाऱ्या पिढीन जे पुढे आमचे युवा भुगे असतात युथ असतात त्यांच्यानी भाऊसाहेब बांदोडकरांचे जे कार्य हा ते त्यांच्यानी पोहोचे आणि आकर्षित जावचे जसं भाऊ लोकांना लागून तळमळत आलो त्याच पद्धतीने तुम्ही पुढाकार घेवचो जसे भोपाची गरज ना म्हणतात तसे भाऊ तुमच्या फाटल्यान असा आणि मग पक्ष तुमच्या बरोबर असा. धन्यवाद. अवलोकन केले या सगळ्या शिक्षिका सगळे शिक्षक छानपणे तुम्हाला शिकवतात आणि तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पुरी व्हावीत यासाठी तरी एक साखळी झाली पाहिजे. संस्था स्थापन करणारे आम्ही लोक ज्याला ही मोठी खुर्ची देऊन तुम्ही आमचा सन्मान करता. शाळेतले शिक्षक तुमचे पालक या तिघांचेही एकत्रितपणे प्रयत्न असतात तुम्हाला चांगलं शिक्षण देण्याचे. तर असे प्रयत्न होत आहेत. गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुचं गुरुंना वंदन करता. या शाळा गावात उघडल्या त्या भाऊंना वंदन करणं हे आजच्या चित्राची तुम्हाला मिळालं. तेव्हा भाऊंचा आशीर्वाद त्यांच्यानंतर मी इथं आमदार झालो मी मला भाई मिळाला. एक दिवस भाऊंच्या पायाखाली आणि मी वर गेल्यानंतर असाच एक छोटासा पिंजरा हवा असं स्वप्न मला कधी कधी पडलं. काही असतं अशा योगदानात तुम्ही गाव घडवत आहात नवी पिढी घडवत आहात. त्यांच्या मस्तकावर तुमचा वरदहस्त नेहमी लावल्या आणि गावांच्या उत्कर्षाबरोबर तुमचाही उत्कर्ष होईल. तर पुन्हा एकदा तुमचं